आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने अनोखे आंदोलन। छत्रपती संभाजीनगर येथे 16 सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने अपंगाच्या विविध पेन्शन वाढ, श्रावणबाळ पगार वाढ, अपंग निधी या मागणीच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीवर प्रहार जनशक्तीच्या पक्षाच्या वतीने उपोषण व आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये पक्षाचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। 17 सप्टेंबर हा आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपण साजरा या ठिकाणी करतो। आज या ठिकाणी आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे। हे सरकार कायम आपल्याला सांगत आहे की आम्ही मराठवाड्याचा अनुशेष भरून काढू, पण अनुशेष भरून न काढता तरुण शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करताना दिसून येत आहे। अपंगावर, विधवा आणि शेतकरी, शेतमजूर या सर्वांच्या प्रश्नावर हे सरकार कुठे लक्ष देत नाही। प्रशासनाचे अधिकारी एक सुस्त झालेले आहे। मनपाकडून अपंगावर भरपूर असा अन्याय या ठिकाणी करताना दिसत आहे। त्यांचा 5% जो निधी आहे तो पण देत नाही। राहिला विषय जे रेड्डीचं आपण इथं सफाईचं काम घेतलेलं आहे ते पण या ठिकाणी नीटनेटकी सफाई करत नाही। त्यामुळे हे शहर हे कचऱ्याचं शहर निर्माण होण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। कायमस्वरूपी आपले कुणाल भाऊ असतील, सुधाकर भाऊ असतील, आपले शिवाजी भाऊ गाडे असतील, हे खूप या प्रशासनाला जागा करण्यासाठी वारंवार सांगत असतात, पण ते करत नाही। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला टाकीवर चढून या ठिकाणी आपल्याला आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन जर आमच्या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर आपला झेंडा वंदन करण्याच्या अगोदर आम्ही हे सर्वचे सर्व 100 ते 150 कार्यकर्ते टाकीवर उड्या मारू। यासाठी प्रशासनाने तात्काळ याची नोंद घेऊन आमच्या आपल्या होणाऱ्या या अन्यायावर त्यांनी वाचा फोडावी, एवढीच आम्ही या ठिकाणी मागणी करतो।